नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या विशेष भागामध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते. महिला सक्षमीकरण असेल, त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढा असेल, महिलांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी मार्गदर्शन असेल, तसेच अनेक गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम करणाऱ्या पूनम मोरे तोडकर मॅडम आज आपल्यासोबत आहेत. त्या आता स्वमन मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा म्हणून त्या काम करत असल्याचं पाहायला मिळतंय. महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांचे सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मॅडमांचा जीवन प्रवास असेल किंवा महिला सबलीकरणाविषयीचा त्यांचा काही दृष्टिकोन आहे, या सर्वांसंदर्भातच आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय सांगाल, आपली सर्वप्रथम सुरुवात, या सामाजिक कार्याची सुरुवात कशा पद्धतीने झाली? ॲक्च्युली सुरुवात जी केली ती शिवण क्लासच्या माध्यमातून. शिवण क्लास करत असताना जे प्रश्न आले समोर की बाबा पैशाची फार गरज आहे महिलांना, पण त्या काही करू शकत नाहीत. मग यांच्यासाठी कुठेतरी आपण तडपडलं पाहिजे. घरातून बाहेर पडणं काही महिलांना शक्य नसतं किंवा ज्यांची इच्छा आहे पण मार्ग मिळत नाहीत, अशा महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या माध्यमातून मला वाटतं 2018 रोजी मी हा प्रवास चालू केला. त्यातून शिलाई करत करत आपण ह्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि आज ह्या पदावर आहे. त्याचबरोबर आता स्वमन मानवाधिकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य महिला म्हणून अध्यक्षा म्हणून आपण काम करताय. नेमकं याचं काम कसं चालतं? स्वमन मानव अधिकार परिषद म्हणजे ॲक्च्युली ज्या मानवावर अत्याचार होतात किंवा ज्या माणसांना अत्याचार होऊनसुद्धा न्याय मिळत नाही आणि ते न्याय देण्यासाठी आमची संस्था पहिल्यापासून कार्यरत आहे. मग यामध्ये आम्ही काम करण्याचं कारण जेणेकरून जिथं शासन पोचू शकत नाही, अनावधानाने असू दे, ते काही शासनाचे कुठले प्रयत्न असतात पोचायचं नाही असं नाही, पण काही लोकांना शासनापर्यंत पोचता येत नाही आणि त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या संस्थेतून काम करतोय. त्याचबरोबर आपण महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शनही सुरू असतं आपलं. त्या बाबतीतही महिलांना सक्षम बनवण्यासाठी आपलं काम चालू असतं. नेमकं हे तुम्हाला कसं सुचलं? पहिली गोष्ट म्हणजे महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे. सुरुवातच आपल्या कोल्हापूरपासून मला वाटतं कधी अपेक्षाही केलेली नव्हती की स्मिता काटकर यासारख्या सुशिक्षित मुलींचंसुद्धा जीव जातील किंवा त्यांना आत्महत्या करावी लागेल. तर हे काही अत्याचार किंवा बालभ्रूण हत्या हे असे जे विषय आहेत हे थांबवण्यासाठी पहिला महिला सक्षम असणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस एखाद्या महिलेवर अत्याचार होत असताना ती स्वतः काही कमवत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीला ती बळी पडू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर तिनं स्वतः स्वावलंबी होणं ही काळाची गरज आहे आणि ती स्वावलंबी असेल तरच ती स्वतःचं संरक्षण करू शकते असं मला वाटतं. स्वावलंबनाचं आपण आता महत्त्व सांगितलंच, परंतु अशा कोणती घटना आहेत का की आपल्याला अनेक आव्हानंही पेलावी लागली असतील हे सामाजिक कार्य करत असताना? असं एखादं कोणतं उदाहरण की ज्यामध्ये खरंच आपल्याला खूप त्या स्ट्रगल करावा लागला किंवा त्या महिलेसाठी आपण असं काम केलं आहे? भरपूर आमच्यासमोर असे क्वेश्चन येतात. कधी घरगुती प्रश्न येतात, कधी काही महिलांना घटस्फोटित ज्या महिला आहेत जेणेकरून आपण आपली जी शासनाची हे आहे कोर्ट प्रोसेस, त्या कोर्टमध्ये त्यांना लवकर न्याय मिळत नाही. कधी कुणाची वकील हा प्रॉब्लेम असतो, कुणाचा पैसा प्रॉब्लेम असतो. अशा महिलांना न्याय देण्यासाठी त्यांना ॲक्च्युली पहिला फंडिंग विषय येतो. तर एखादं लोन अवेलेबल पाहिजे असेल त्यांना, एखादा बिझनेस किंवा त्यांचे मुलं घेऊन त्यांना उभं राहण्यासाठी लोन हवं असतं. तर त्या लोन अवेलेबल होत नाहीत शक्यतो करून. का तर तुमचं नावावर काय आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी अशा बऱ्याचशा प्रोसेस आहेत, शासनाच्या स्कीम भरपूर आहेत, पण महिलांना ते पोचवलं जात नाहीत कारण त्यांना कोणत्या ना कोणत्या अडचणी येतातच. मग तुमचा डिवोर्स झाला का? मग डिवोर्स झालेला नसेल तर एखाद्या डिवोर्सच्या प्रोसेसला 10 वर्ष लागू शकतात, 5 वर्ष, साधारणतः किती पण वर्ष. तोपर्यंत त्या महिलेनं काहीच करायचं नाही का? म्हणजे स्वतःच्या अस्तित्वावर पण ती लोन काढू शकत नाही. आज ती एकतर सासर सोडलेलं असतं, माहेर सोडलेलं असतं, मध्यभागी असते. मग तिला न्याय कोण देणार? अशा माध्यमातून ज्या महिलांचे प्रश्न आमच्याकडे येतात आणि त्यांना व्यवसाय उभा करून देणं हे आम्ही सध्या आता बघायला लागलो की बाबा तिनं कमीत कमी 5,000 असू देत पण तिनं ते कमवावं. कारण 1 रुपयेसुद्धा काळाची गरज आहे आणि तिनं ते स्वतः कमवून स्वतः तिचं जीवन चांगलं तिनं जगावं. जीवन एकदाच मिळतं आणि तिनं चांगल्या आनंदात जगावं यासाठी आम्ही सगळ्यांसाठीच प्रयत्न करत आहोत.
मगाचपासून आपण सांगताय महिलांसाठी आपलं असलेलं कार्य याबद्दल. आपल्या आयुष्यात असा काही अनुभव आहे का की त्याच्या बेसिसवरती तुम्ही आता या रणांगणात उतरलाय की महिला सक्षमीकरण करणं हेच माझं ध्येय आहे, अशा अनुषंगानं आपलं बोलणं दिसतंय. काय कारणं, यामागची ही काही कारणं आहेत का? पास्ट आणि भूतकाळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. यामध्ये सुद्धा मी आज या खुर्चीत किंवा हे करण्याचं कारण ही माझाही ह्याच प्रोसेस म्हणा, ज्या महिला आत्ता सध्या त्यांच्या ज्या वैयक्तिक प्रश्नामधून यायला लागले ह्याच्यातून मी आज इथंपर्यंत आहे. आणि हे अनुभवत असताना मी माझं स्वतःचं अनुभव म्हणजे इतकं आहेत की बाबा मी ते बाहेर सांगू शकत नाही, अशा माध्यमातून की ह्या गोष्टी लोकांच्या कुठंतरी थांबाव्या. आणि या परिषदेत जाण्याचं कारण पण हेच आहे की बाबा काही महिला आहेत, पैशामुळं असू दे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे न्यायालयाकडे किंवा इतर कुठेही न्याय मागायला जाऊ शकत नाही. तर अशा माध्यमातून आमची संस्था त्यांना न्याय मिळवून दे. त्याचबरोबर गृहिणी असतील किंवा महिला असतील, तरुणी असतील, यांना काय संदेश द्याल आपण? महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे. स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे. शेवटी मला इतकंच म्हणावंसं वाटतं की विझलो जरी आज मी, पुन्हा पेटेन मी, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. म्हणजे ॲक्च्युली या वाक्याचा अर्थ असं होतो की कितीही वादळे आली तरी तुम्ही तुमच्यात एक स्त्री शक्ती आहे, ती जागृत करा आणि पुन्हा नव्याने झेप घ्या. तुम्ही स्त्री आहात म्हणून घरी बसू नका, अन्याय सहन करू नका. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पहिला गुन्हेगार असतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, एवढंच मला ह्या संदेशातून प्रत्येक महिलेला, प्रत्येकाला सांगायचं आहे. धन्यवाद मॅडम. पूनम मोरे तोडकर मॅडमांनी आपला वेळ काढून त्या आपल्या समाजकार्याला वेळ देत असल्याचं पाहायला मिळतं आहे. महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक महिलेच्या मागं त्या खंबीरपणे उभं राहत असल्याचं पाहायला मिळतं आहे. या सर्वाचीच माहिती त्यांनी आज आपल्याला दिली. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण, सबलीकरण का गरजेचं आहे आणि महिलेचं किती जरी अन्याय आले तरी तिनं पुन्हा आपली एक स्त्री शक्ती जी आहे ती जाणून घेऊन पुन्हा महिलेनं उभं राहण्याचा अत्यंत मॅडम चांगला संदेश तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलाय. धन्यवाद.